जेव्हा पण मी एखादं काम ठरवून करायला घेते ना, तेव्हाच नेमकी माझी कामं होत नाही. आता बाकीची जी काही साफसफाई राहिली होती म्हटलं ती आज कंप्लीट करून घेऊयात, पण नाही झालं. आणि आजचाही दिवस मी उद्यावरती ढकलला आणि ह्या दोघांचं बघताय छान अशी हनुमान चालीसा चालू होती, शनिवार होता म्हणून. त्यानंतर संध्याकाळी आली होती बाजारामध्ये, शनिवारी पण बाजार असतो. दिवाळीनिमित्त छान छान असे दिवे वगैरे आले आहेत. मग मी रांगोळीचा एक साचा घेतला आणि ह्या नेहमीच्या स्टॉलवरनं शिवांसाठी थोडेसे बिस्किट वगैरे घेतले. आणि दिवाळीमुळे आता बघा फटाक्यांचे स्टॉल पण लागायला सुरुवात झालेली आहे. मग शिवांचा आत्ताच हट्ट चालू आहे की मला पण फटाके घ्यायच्यात, त्याच्यासाठी बंदूक वगैरे घेतलं थोडंफार. घरी आली, माझा भाऊ आला होता तर त्याच्यासाठी छान असं लापशी, मसाले भात आणि थोडे पापड तळले होते. आता मामा आलेला आहे, मग खाण्याची आमची नेहमीप्रमाणे मजा असते. भरपूर असं खाऊ घेऊन आला होता मामा. आणि मागच्या वेळेस जेव्हा विशाल मामा आला होता तेव्हा त्याने शिवांशला ना असं झाडूने चमच्याने तलवार खेळताना पाहिलं होतं. मग ह्यावेळेस आठवणीने तो त्याच्यासाठी तलवार घेऊन आला होता. त्यामुळे शिवांश मात्र खूप खुश होता. आता हे इडलीचे तांदूळ भिजवले होते संध्याकाळी, मग ते बारीक केले आणि आता मामाला जायचं होतं. मग बघा कसा बाय करायचं चालू होतं. तर असा होता दिवस.